सर्वप्रथम आम्ही धन्यवाद देतो, कारण आमच्या या आजच्या बंदला त्यांनी जो प्रतिसाद दिला, हा जो बंद होता हा कुठल्याही जाती धर्माचा पक्षाचा नव्हता, तर तुमच्या माझ्या येणाऱ्या पिढीच्या मुलांच्या शिक्षणाच्या प्रश्नावर आपण आज या ठिकाणी मांडा बंद करण्याचा प्रयत्न केला. या मांडा टिटवा परिसरात झालेला बंद आणि याच्यामध्ये जो आपल्याला पाठिंबा दिलेला आहे त्या खरोखर आमच्या महाराष्ट्राच्या आणि खास करून टिटवा मांडा पोलीस स्टेशनचे आभार मानतो. जेव्हा आम्ही जंतर-मंतरवरचे व्हिडिओ बघतो त्यावेळेला रडू तर येतं, मन अतिशय विदीर्ण होतं, कारण आमच्या अशा छोट्या छोट्या मुलींना आडवं पाडून पाठीनं तुडवलं जात आहे. अनेक मुली पोलीस हॉस्पिटलला ॲडमिट आहेत आणि असं हे जे प्रशासन चाललेलं आहे, कशासाठी चाललेलं आहे? आमची मुलं काय मागतात? अरे शिक्षणात वारंवार जी पेपर फुटी होते, या पेपर फुटीमुळे जवळजवळ 22 मुलांनी आत्महत्या केल्या आणि या आत्महत्येचा निषेध त्यांच्या पालकांना नुकसान भरपाई मिळावी आणि या एज्युकेशन पॉलिसीला जबाबदार असणारा धर्मेंद्र प्रधान याचा राजीनामा घेतला जावा. या मागणीसाठी ज्याला जगातनं मॅगसेसे पुरस्कार मिळालेला आहे, मॅगसेसे पुरस्कारांनी सन्मानित असलेले पर्यावरण तज्ज्ञ, शास्त्रज्ञ, थोर विचारवंत, लडाख स्वातंत्र्यासाठी जे 4 महिन्यापूर्वी पोलिसांनी असं त्यांना उचलून दिलं, गेली 25 दिवस ते उपोषण करतायत. तिथले कोण लंगू येतात, 8-10 दिवसात प्रशासन जातं, त्यांच्याशी बोलतं. पण दुर्दैवाची गोष्ट आहे, मुलांच्या शिक्षणासाठी जे सोनम वांगचुकजी गेली 25 दिवस उपोषण करतायत, ORS पावडर असते त्याच्यावर करतात. आजही 25व्या दिवशी ते सलाईन लावून घ्यायला तयार नाही. अरे मग एका चांगल्या माणसाला आपण आपल्यातून गमावून बसवायचा का? आणि म्हणून हा आपला आज मांडा टिटवाळ्याची आमची जनता जागृत आहे आणि ती नेहमी अशा अन्यायाच्या विरोधात रस्त्यावर येते. मी यानंतर त्या राज्याचा निषेध करण्यासाठी काही प्रमुख मांडा टिटवाळ्याच्या मंडळींना या ठिकाणी पाचारण करीन आणि आपण आजचा जो बंद होता तो समाप्त करतो. आंदोलन आपलं 5 वाजेपर्यंत चालणार आहे आणि आम्ही पुन्हा एकदा आयोजकांच्या वतीनं विनंती करू की जे स्वतःहून बंद झालं त्यांचं तर आम्ही धन्यवाद देतो, त्यांचे आभार मानतो. पण काही जे अजूनही चालू ठेवलेला आहे, अरे राजानो, हा प्रश्न नाही आहे, हा तुमच्या माझ्या येणाऱ्या पुढच्या मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न आणि त्याच्यासाठी आपला आजचा बंद आहे. आजच्या बंदमध्ये आम्हाला सहकार्य करणाऱ्या आमचे विषयांच्या सगळ्या शाखा, दुकानदार, व्यापारी असोसिएशन आणि जे या बंदमध्ये सहभागी झाले, आजच्या या निषेध सभेसाठी या ठिकाणी या सर्वांचे मी आभार मानतो आणि सुरुवात करतो आमचे युवा नेते, कारण लढाई आता युवकांची युवकांनी खऱ्या अर्थानं रस्त्यावर आलं पाहिजे आणि म्हणून आजच्या बंदच्या निमित्तानं आणि जंतर-मंतरवर जो काही प्रकार लांछनास्पद प्रकार चाललेला, तिथल्या मुलींना शौचालयाची व्यवस्था नाही, 4-4 दिवस तिथं मुलींनी अंघोळ केलेली नाही, भयानक परिस्थिती आहे. आम्ही सरकारला विनंती करण्यासाठी आमच्या युवा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे युवा शहर अध्यक्ष सनी जाधव हे आजच्या या धरणा आणि बंदच्या 2 शब्द व्यक्त करतील. काही प्रमुख मंडळी गोष्टी पाहून
आम्ही वामनदादांचं एक गाणं ऐकतो नेहमी, वादळी वाऱ्यामध्ये काटेच्या पाऱ्यामध्ये पायीला भीम आम्ही रणनारांमध्ये आम्ही भीमसैनिक आहोत. इथे म्हणजे भीमसैनिक ही एक जातीवाचक नाही म्हणत. जो जो संविधान घेऊन हातात येतो तो भीमसैनिक असतो. आणि म्हणून सनी जाधव आपले विचार मांडतात. आज आपण